स्टॉक्स मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये फरक काय आहे? सगळ्यात पहिला फरक म्हणजे डायव्हर्सिफिकेशन. जेव्हा आपण इंडिव्हिज्युअली स्टॉक्स घेतो तेव्हा आपण एका कॅटेगरी मधल्या एका स्टॉक्स मध्ये गुंतवणूक करतो. पण जेव्हा आपण म्युच्युअल फंड मधल्या एका स्कीम मध्ये गुंतवणूक करतो तिथे वेगवेगळ्या सेक्टर मधल्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाते. त्यामुळे तुमचं डायव्हर्सिफिकेशन खूप छान होतं. दुसरा फरक म्हणजे जेव्हा आपण स्टॉक्स मध्ये डील करतो तेव्हा आपल्याला स्वतःला प्रत्येक स्टॉक बद्दल नॉलेज असणं गरजेचं आहे. पण जेव्हा आपण म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करतो आपली गुंतवणूक ही मॅनेज करण्यासाठी फंड मॅनेजर आणि त्यांची अनालिसिस टीम असते. त्यामुळे आपल्याला त्याबद्दल फारसं नॉलेज असणं गरजेचं नसतं. तिसरा मोठा फरक म्हणजे जेव्हा आपल्याला स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असते तिथे आपल्याला खूप मोठी अमाऊंट इन्व्हेस्ट करावी लागते तर त्याचा काही आपण फायदा घेऊ शकतो. पण म्युच्युअल फंड मध्ये आपण अगदी 100 रुपयापासून गुंतवणूक करू शकतो.